TET हिस्ट्री MCQ आणि स्टडी ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रश्न बघूया आपण. संत एकनाथांचे कार्यक्षेत्र. पैठण. पैठण हे संत एकनाथाचे कार्यक्षेत्र आहे. राजगडाचे जुने नाव काय होते? तर राजगडाचे जुने नाव होते मुरुंब देव. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर पंढरपूर भीमा म्हणजे चंद्रभागा, आताचं नाव भीमा, या नदीच्या काठी आहे. महाराष्ट्रातील वारकरी कोणाच्या दर्शनासाठी जातात? तर महाराष्ट्रातील वारकरी विठ्ठल यांच्या दर्शनासाठी जातात. विठ्ठल पंढरपूरला जातात. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाचे पुत्र होते? तर शिवाजी महाराजांचे पुत्र होते. छत्रपती संभाजी महाराज हे कोणाचे पुत्र होते? शिवाजी महाराज यांचे पुत्र होते. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर आहे. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? म्हणजे ती नागपूर उपराजधानी आणि राजधानी मुंबई ही आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर वाघ आहे. पहिले सिंह होता, आता तो बदलून वाघ झालेला आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर मोर आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भारताचे राष्ट्रपिता कोण? तर महात्मा गांधी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महात्मा गांधी राष्ट्रपिता आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी कोणती? तर अजिंठा आणि वेरूळ ही आपली महाराष्ट्राची प्रसिद्ध लेणी आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी कोणती? डबल रिपीट झाला हा क्वेश्चन, तर आपण लक्षात ठेवूया, अजिंठा आणि वेरूळ. शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिली मोहीम कोणत्या वर्षी केली? तर 1664ला त्यांची पहिली मोहीम झाली आणि दुसरी झाली आहे 1670ला. दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण? तर दासबोध या ग्रंथाचे लेखक समर्थ रामदास स्वामी आहे. त्यांचा जन्म जांब या ठिकाणी झाला. संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थान कुठे आहे? तर आळंदीला आहे. संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थान आळंदीला आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्रातील संतांचे कार्य चळवळीशी संबंधित होते. कोणत्या चळवळीशी? भक्ती चळवळ याशी संबंधित होती. त्यामध्ये संत नामदेवाने सुद्धा खूप कार्य केलं. संत नामदेवाचा जन्म पण 1270ला झाला आणि त्यांचा नरशी या गावचा जन्म होता. शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कोण होते? तर कान्होजी आंग्रे होते. आरमार प्रमुख कोण? कान्होजी आंग्रे. नंतरचा प्रश्न, पावनखिंड युद्ध कोणाशी संबंधित आहे? तर बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी संबंधित आहे. बाजीप्रभू देशपांडेने प्रचंड आपल्या प्राणाची बाजी लावत तो गड जो आहे विशाळगड म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांना वाचवलं. सिंहगड जिंकताना तानाजी मालुसरे कोणत्या प्राण्याच्या मदतीने किल्ल्यावर चढले? तर ती होती घोडपड. घोडपड या प्राण्याच्या साहाय्याने चढले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी राजधानी कोणती होती? तर रायगड ही होती. पहिले राजगड होती, त्यानंतर रायगड ही घेतली. जिजाबाई यांना प्रेमाने काय म्हणत? तर जिजाबाईला प्रेमाने राजमाता पण म्हणत आणि आई साहेब पण म्हणत, म्हणजे ऑप्शन ए आणि सी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली? तर रायरेश्वर या मंदिरामध्ये घेतली. नंतरचा प्रश्न बघूया आपण. संत तुकारामाच्या अभंगाचा संग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तुकाराम गाथा या नावाने ओळखला जातो. नंतरचा प्रश्न बघूया. शिवाजी महाराजांचे आरमार मजबूत करण्याचे प्रमुख कारण काय? तर प्रमुख कारण काय होतं? सागरी संरक्षण. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमामुळे कोणती खिंड प्रसिद्ध झाली? तर पावनखिंड. ही जी खिंड आहे ते बाजीप्रभू देशपांडेच्या पराक्रमामुळे पावन झाली. पन्हारगडातून सुटका करताना शिवा काशीद यांनी कोणती भूमिका निभावली? तर शिवाजी महाराजांसारखा वेश धारण केला आणि 2 पालख्या काढल्या. एका कठीण रस्त्याने शिवाजी महाराज गेले आणि एक सुलभ रस्त्याने शिवा काशीद जे आहे ते आले आणि
शिवाजी महाराजांचा म्हणजे जीव जो आहे शिवा काशीद यांनी वाचविला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी गांगाभट कुठून आले होते? तर गांगाभट आले होते वाराणसी इथून आले होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि आपल्या TETला CTETला